दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असा जी.आर. मी काढलेला नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला. उद्धव ठाकरे पलटूराम. त्रिभाषा सूत्राचा अहवाल त्यांनी स्वीकारला होता. ठाकरेंचा उजवा हात असलेल्या विजय कदमनेच हिंदी सक्ती केली. आता मात्र घुमजाव. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा. विजयोत्सवासाठी शिवाजी पार्कच्या जागेची चाचपणी. लवकरच पत्र देणार. तर वरळी डोम आणि गोरेगाव नेस्कोच्या जागेचाही विचार सुरू. सूत्रांची माहिती. युतीआधी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बैठकीचं सत्र. 5 जुलैच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा. मनसेचे बाळा नांदगावकर आणि अभिजित पानसे तर ठाकरेंकडून अनिल परब उपस्थित. माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता. पिक्चर अभी बाकी है. गेरे रे पैसा 3 चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. ठाकरे येत आहेत. विजयी मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पेजवरील अधिकृत पोस्ट चर्चेत. 5 जुलैला राजकीय ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार. ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा नाही तर शैक्षणिक हत्या करून केलेला तांडव. आधी स्वतःची मुलं कुठल्या माध्यमात शिकली ते सांगा, मग बाहेर कुऱ्हाड घेऊन या. सदावर्तेंचा हल्लाबोल. हिंदी जी.आर.बाबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं. रेशीम बागेमध्ये निर्णय झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा दावा. तर नया है बहुमत. फडणवीसांचं मिश्किल उत्तर. आम्ही कुठल्या पक्षाचं नाही तर महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांचं हित बघू. कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. त्रिभाषा सूत्रीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मवियामध्ये फूट पडण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटातून स्वबळाचा नारा. राज ठाकरेंची भूमिका अमान्य असल्याचं मत. 7 तारखेच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार. विरोधकांना एक्सपोज करताना स्वतः एक्सपोज होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. कमी बोलून जास्त काम करू तेवढंच चांगलं. शिवसेनेच्या बैठकीत शिंदेंच्या कानपिचक्या. तेलंगणातील आमदार टी राजा यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा. प्रदेशाध्यक्षपदावरील नाराजीतून पक्षाला सोडचिठ्ठी. राजीनामा स्वीकारल्यास टी राजांची आमदारकी जाणार. विठ्ठल रुक्मिणी मातेचं व्हीआयपी दर्शन बंद करा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. सर्व भाविकांना एक समान दर्शन देण्याच्या समितीला सूचना. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोलापुरात. माळशिरस तालुक्यामधील कारुंडे इथला मुक्काम आटपून पालखी नातेपुतेमध्ये विसावणार. बावडा ग्रामस्थांच्या वतीनं तुकोबांचं भव्य दिव्य स्वागत. पालखी रथासमोर टाळ मृदंग आणि हरिनामाचा गजर. पालखीचा आज सराटी इथे पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम. शेफाली जरीवालाचा मृत्यू कमी रक्तदाबानं झाल्याचं समोर. मृत्यूपूर्वी शेफालीनं फ्रीजमधील शिळं अन्न खाल्लं होतं. त्या रात्री शेफालीनं अँटी एजिंगचं इंजेक्शनही घेतलं असल्याची माहिती.